कावळ्याच्या जीवनात एकदाच संसार, आणि तो संसार तुम्ही पाहिला की तुम्हाला पाप लागतंय असं पुराण सांगते. मी नाही पुराण सांगते. ज्यानं कावळ्याचा संसार पाहिला तो घरी आला. तो जर घरी ज्येष्ठ व्यक्तींना म्हणला मी कावळ्याचा संसार पाहिला, लगेच घरची म्हातारी म्हणते अरे पाहुण्याला निरोप द्या बरं, हे मेला म्हणून. त्याला काग शांती म्हणतात. मग पाहुण्याने घरी यावं. पाहुणी आली असेल तर तिला हळीत कुंकू द्यायचं. पाहुणा आला असेल तर त्याच्या हातावर साखर द्यायची. त्यानं समजायचं हे मेलं नाही, कावळ्यात संसार पाहिला. काग शांती. त्याच्यापेक्षा वेगळा एक प्रकार आहे. हे का करावं लागतंय? कावळ्याचा प्रपंच का बघू नये? याला विज्ञानाचं सुद्धा एक कारण आहे. कारण आहे विज्ञानाचं. कारण आहे. काही काही जीवाची अशी ताकद असती. काही जठराग्नीमध्ये एखाद्या जीवाच्या एवढी ताकद असते. कावळ्या हा दिसायला बारीकसा आहे, पण त्याच्या जठराग्नी फार. 2 लोकांचं सांगतो तुम्हाला, 2 जीवांचं. कावळ्याच्या विष्ठेमधून पिंपळाची आणि वटवृक्षाची निर्मिती होती. कागाची विष्ठे जन्म पिंपळाची, कागाची विष्ठे जन्म पिंपळाची. पांडव कुळासी पाहता दोष, पांडव कुळासी पाहता दोष, पांडव कुळासी पाहता दोष, पांडव कुळासी पाहता दोष. कागाची आविष्टे जन्म पिंपळाशी. तुम्ही अजून लक्षात घ्या, विहिरी बांधलेल्या आहेत आपल्या शेतात. त्या विहिरीच्या पाठथराच्या कडेत तुम्ही कधी वडाचं पिंपळाचं बी लावलं का? नाही. मोठ्या मोठ्या बिल्डिंगवर कोपऱ्यात जिथं माती साचती तिथे भेग पडली की तिथं पिंपळाचं झाड. तुमच्या दारातल्या तुळशीला पाणी नसलं की ती जळून जाते. हे शोभेसाठी झाडं लावलेत, यायला जर पाणी नाही घातलं ते जळून जाते. त्याला कोणीच पाणी घालीत नाही तरी त्या भिंतीत त्याला कुठं भेटते. ही ती कागाच्या जठराग्नीची ताकद. याच्यापेक्षा एक बारीक जीव माहिती आहे का तुम्हाला? गोचडाचे 14 प्रकार आहेत. गोचडाचे 14. शेतकरी आहेत ना तुम्ही, तुम्हाला 2 तर माहीत असतील. एक घागऱ्या गोचिड असा मोठा असतो. इकडे बसलेल्यांनी शक्यतो जास्त हो म्हणू नका. तुमच्या जीवनात ही गोचडं जरा कमी पाहण्यात आली. खाली बसलेल्यांना शक्यतो माहीत आहे, आणि हे तुम्हाला निमूटपणे मान्यच करावं लागेल. आणि एक इतका बारीक गोचिड असतो, तो गोचिड कावळा खातो. 3ऱ्या दिवशी गोचिड कावळ्याच्या विष्ठेतून पडल्यावर पुन्हा चालायला लागतो. माझ्या काही गोळ्या संपल्या नाही, आणि जरी संपल्या तर 2 डॉक्टर आहेत तिथं, देतील मला ते जाताना. है की नाही ना? देतील. काल सुद्धा एक डॉक्टर साहेब येऊन गेले ना, पत्नी डॉक्टर साहेब. वा, काय कल्पना असेल अन्न बारक्या गोचड 3ऱ्या दिवशी जिवंत राहते विष्ठेतून पडल्यावर. काय त्या जीवाची ताकद आहे, काय त्या मालकाची लीला असं ना. तुम्हाला वळिंबा नावाचा एक व्यक्ती माहिती आहे का? त्याला एका भाषेत वाळवी सुद्धा म्हणतात. वाळवी. लाकूड जर पडलं तर त्याला लागतंय. कशाला लागती वाळवी? कशाला लागते? पण या वाळवीच्या पोटात एक जीव आहे. या दोघांची नीतिमत्ता आहे का? एकाला खाता येते आणि एकाला पचिता येते. ज्याला खाता येते त्याला पचिता येत नाही, ज्याला पचिता येते त्याला खाता येत नाही. म्हणून दोघांची सांगड. एक म्हणला मी तुझ्या पोटात थांबतो, तू खात जाय, खाल्लेलं मी पची जाईल. दोघांचा वाद झाला की दोघही मरणार. पहा काय निर्मिती असेल जीवाची. हो, उंदीर तर माहिती आहे, गणपती बाप्पाचं वाहन मूषक उंदीर. आणि उंदरातलीच एक जाती आता 4, त्याच्यातली दुसरी जात सांगतो. पांढऱ्या रंगाची पण उंदीर येतो. हो, शक्यतो आपल्याला पाहायला भेटत नाही, प्रांतभेद असतो. एक उंदीर, त्याला चोंच असती, चोंच, त्याला आपण चुचुंदरी म्हणतो. साप हा उंदराला गिळून टाकतो, पण अनावधानानं उंदीर समजून सापानं जर पाठीमागून चुचुंदरी धरली, तिला अशी चोंच असती,
ती जर धरली तर साप तिला सोडून देतो. परिणाम ऐका, खाल्लं की मरतो आणि सोडलं की आंधळा होतो. खाल्लं की मरतो, सोडलं की आंधळा होतो. आता तुम्ही म्हणताल हे इतकं, तर मी तुम्हाला कोण्या कोण्या पुराणाचे नाव सांगू. तुम्ही घरी गेल्यावर वाची जा. मोबाईल मोठाले आहेत तुमच्याकडं, बघा जा. मला तरी बारीकसा आहे. नाही पुन्हा पुन्हा नको आहे ते बारीकसा. मी पुन्हा तुम्ही म्हणताल तुझ्याकडे पैसे नाहीत का, मी सोन्याचा घेईल. कारण हे महाराष्ट्र ऐकणार आहे यूट्यूबवर. मला पंढरपुरातल्या मालकानं भरपूर दिलं. सोन्याचा घेईन, हिरे लावल्याला घेईन, पण आता म्हातारपणी गाऊन घालायचं नाही. बस झालं, आपल्या याच्यावर मारायचं. काय आपल्या मेमरी कार्डावर डाटा झालंय, त्याच्यामुळे आता काय दुसरं हिचकायची गरज नाही. हेच पुरते. आता मी जोपर्यंत मला आयुष्य असेल तोपर्यंत हेच पुरतंय. भरपूर आहे संपत्ती आपल्याकडे. तो आंधळा होतो. एरवी साप कुठलाही पक्षी जीव खाल्ला त्याच्या अस्थि पचवायची ताकद सापात. बेडकाला बारीक अस्थि असतात, मोठ्या उंदराला बारीक अस्थि असतात, ती हाडपच होतो. पण चिचुंदरीचं हाडं पचवायची ताकद सापात नाही. काय असेल हो त्याच्यात, काय निर्मिती केली असेल त्या मालकानं, कल्पना करा. चला, त्या कावळ्याला शाप आहे. त्याच्यानंतर कोकिळा होती. हा महत्वाचा मुद्दा आहे, हा ऐकून घ्या. जाऊ द्या बाकीचं गतुडे, हे काढबाना काय ऐकू, पण हा मुद्दा ऐका. कोकिळा नावाचे एक पक्षी आहे. इतका सुंदर गातो, इतका सुंदर, इतके सुंदर. क्या बात आहे. वा 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 वा, छान सुंदर गाते ती कोकिळा. पण माणसाने दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होऊ नका, पण दुसऱ्याच्या दुःखात आनंद व्यक्त करू नका. आणि ह्या कोकिळीनं तो शहाणपणा केलता. थोरे साहेब, डॉक्टर साहेब, त्या कोकिळीनं तो शहाणपणा केला. जगाचा मालक दुःखाच्या थारोळ्यात आहे आणि कोकिळा कुजन करू लागली. गातसे कोकिळ पाहता नारायणा. देवाला पाहिल्याच्या नंतर गावं, पण ती कशी गात होती माहिती का, हा देवच व्याधीत आहे ना, पत्नीच्या शोधात गात होती. दाबला गळा तिचा, दाबून टाकला कोकिळेचा गळा. कोकिळा शरण आली. अयोध्येतल्या मालकाने प्रभू रामचंद्रानं सांगितलं, कोकिळे दुसऱ्याच्या दुःखात नाही सहभागी झालं तर नाही व्हावं, पण दुसऱ्याच्या दुःखात आनंद नाही व्यक्त करावा. शेजाऱ्याकडे दुःख आहे ना, आपण टीव्हीवर गाणे लावले नाचायला लागले, किती नालायकपण आहे. नका जाऊ त्यांच्या अश्रू पुसण्यासाठी, पण आपण आनंद व्यक्त करू नका. अहो, दुसऱ्याच्या दुःखात दुःख मानणे, याला म्हणायचं माणूस. यालाच माणूस म्हणायचं, यालाच माणूस म्हणायचं. दुसऱ्याच्या आनंदात सुख मानणे, याला संत म्हणायचं. तो कामने सुख पराविया सुखे, अमृत हे मुखे स्रवत. दुसऱ्याच्या सुखात सुख मानतात ती संत असतात. दुसऱ्याच्या सुखात दुःख मानतात ती हलकट माणसं असतात. शब्द कठीण असू द्या, पण जो वागत असेल त्याला लागेल. तुम्ही सगळेजण अंगाव कशाला घेता. म्हणून कोकिळे तू चूक करतेस, म्हणून घसा दाबला, माफी मागितली. 6 ऋतूत गायन करणारी कोकिळा वसंत ऋतूच्या व्यतिरिक्त गाता येत नाही. वसंत ऋतूच्या व्यतिरिक्त जर कोकिळा गाताना कोणाला दिसली तर जीवनभर त्या माणसाची मी बूट पॉलिश करीन. नाही गाता येत, नाही गाता येत. नालायकपणा केला कोकिळे. दुसरा शाप कोणता दिला माहिती, तिची पिलं अंडातनं तिला बाहेर काढता येत नाहीत. त्या कावळीला शाप दिला, नालायक कावळीनी. ह्या कोळशाचं ऐकून तू माझ्याकडे बघून हसतेस, तुला दुसऱ्यांच्या पिलांना उपजावं लागेल. फार मोठं शास्त्र आहे त्यासाठी. हो, म्हणून कावळा म्हणला, माझ्या खोप्यामध्ये घोसल्यामध्ये कोणाचेच पिल्लं येऊ नये, म्हणून ते उंच गळ फांदीला खोपा करते. पण तिथेही जातीच कोकिळा नात्या. कावळ्याच्या खोप्याचा एक उद्देश वेगळा आहे. शेतकऱ्यांनी अनुमान प्रमाण घेतलं पाहिजे. ज्या दिशेनं झाडाच्या ज्या बाजूनं कावळ्याने खोपा केलाय त्याच्या विरुद्ध दिशेनं पावसाचं प्रमाण जास्त येत असतं.
काय ताकद आहे निसर्गाची, काय अधिकार आहे आपल्या नाविन्य याच्यामध्ये, या संस्कृतीमध्ये. असो, या 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 सरजी या. आदरणीय गव्हाणे साहेब, मंडळ अधिकारी, श्री क्षेत्र पैठण. गव्हाणे साहेब बाकीच्यांना बसू दे, तुम्ही इथे या पोराम. अण्णा खूप परमार्थिक आहेत, मंडळाधिकारी आहेत, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या, माझ्या नाथबाबांच्या मालकांच्या नगरीत आहे, अधिपत्य आहे. अधिकारी असल्यामुळे या कपडे आहेत, पण एक छोटेसे महाराज आहेत, माळकरी आहेत, ते मीच माळ घातली त्यांना. मग त्यांच्या सोबत आलेल्यांना सुद्धा प्रणाम. तो हत्ती आपल्या पत्नीशी क्रीडा करत होता. माणसाला 2-3 गोष्टी काही दिसू देत नाहीत. धनाचा अहंकार, सत्तेचा अहंकार, तारुण्याचा अहंकार, हे पुढचं दिसू देत नाही. आणि कामाचा अहंकार, जे काम असतो ना, काम काही दिसूच देत नाही. वासना दिसूच देत नाही पुढचं काही, इतकी वासना विचित्र आहे. मोठ्या महात्म्याचं एक वाक्य तुमच्या समोर मांडतो. धेनुचे या पाठी वळू धावे, भरलिया पिकाचे निस्वभावे, उदर व्यथा मालवे कामुक जयचा. धेनू म्हणजे काय, वळू म्हणजे बैल. धेनुची या पाठी वळू धावे, गाईच्या पाठीमाग तो वृषभ लाभलाय. मका आहे, हिरवीगार मका आहे, हिरवीगार ज्वारी आहे, हिरवीगार बाजरी आहे, खातच नाही नालायक. कशामुळं? काम. उदर व्यथा मालवे कामुक जैसा. काम इतका पेटलेला असतो, त्या कामापोटी पळत असताना पाठीमाग त्याची भूक सुद्धा मरून जाते. आपला शत्रू या ऋतुमान सरोवरात आहे असं गजेंद्राला विसरून गेला. का? पत्नीशी काम तृप्त करत असते. लहानाचं मोठं जे आई वडिलांना केले, त्यांच्यासोबत रात्रीच्या वेळेला जेवणारा मुलगा काल परवा सफरचंदासारख्या गालाची घरी आली की त्या मायबापाला विसरतो. किती नालायक काम होत असतं पा, किती काम आहे चित्र. एका ओळीचा अर्थ सांगत नाही मी, पण माझ्या आळंदीतले मालक म्हणतात, खरे टेकुने दिवडे नाकार फुटतं का नाही? थुत्तर फुटतंय, थुत्तर. तेवी मुखन काढे खरू जायचा. तोंड फुटलं तरी हरकत नाही, पण थुत्तर काढीत नाही गाढव. इतका काम आहे चित्र. शुनी तो घास्वान नीतीचे निसूत्र बरवे. भाकरीच्या कुटक्याची इमानदारी सांभाळणारी जात कुत्र्याची. जात कुत्री. शुनी म्हणजे कुत्री, स्वान म्हणजे कुत्रा. कुत्र्याच्या 6 जाती आहेत. ग्राम शुकर हे कुठं फिरतेत का, शेपटाड हालीत, हे वेगळे. सारमई नावाची कुत्र्याची जात आहे. पोलीस डिपार्टमेंट मधल्या विचारलं, तुम्ही जे कुत्र पाळतात त्याची जात, त्याने मला इंग्रजीत नाव सांगितले. जाय तिकडं म्हणलं, तू नाहीत बसत आमच्या माथ्यावर. तुम्ही किती शिकले? म्हणलं शिक्षणाचं विचारूच नको, येतंय किती ते पाय. शिकण्यावर काय करायचं? एक बाई पाकशास्त्रात PhD केली. पाकशास्त्र म्हणजे स्वयंपाकशास्त्रात, पाकशास्त्रात PhD केली. महाराज तुम्हाला काय करायचं? म्हणलं बाई पिठलं भाकरून कशी वाढू? म्हणलं पोळी वाढती तशी वाढणी. पोळ्या अशा फेकू फेकू वाढती तू. जशी पुरणपोळी वाढती, आज जशी मांडे वाढली तसेच आहे का नाही अण्णा?
तशीच भाकरी वाढायची. बहीण तुम्ही महाराज येत तुम्हाला पिठलं भाकर कशी करू? म्हणलं हातान कर ना. तिचा नवरा म्हणला महाराज महाराष्ट्रात 1 नंबरला पाकशास्त्रात तिची PhD झाली. म्हणलं म्हणूनच पिठलं भाकर करायला. तीन भाकर टाकला भारताचा नकाशा. भाकर जी केली ना ती भारताचा नकाशा. जाऊ द्या म्हणल्या वाकडी तिकडी कशी का होईना पण भाजली छान होती. खरपूस भाजली होती. आपल्याला काय बंदी तर खाचीत नाही ना, मोडून खाची. भाकरी कशी वाकडी तिकडी करू द्या पण भाजली छान होती. अर्धा तास पिठलं हाटीत होती, गोळे फुटत ना. मग जिला पिठल्यातले ती म्हणली महाराज काडीनं फुटत नत. म्हणलं मग पायानं हात आता. दृष्टांत संपला. जिला पिठल्यातले गोळे फुटत नाहीत तिला पाकशास्त्रात PhD देणाऱ्याला बसायची जागा आणायला पाहिजे. नालाय का? टेबला खालून पैसे घेऊन पदवी दिलीस तो सोमळ्या. तुझ्या पिढ्या नरकाला जातील. अशा हलकट पदव्या काय कामाच्या पांचट. आमची इथे एक पाहुणी आली, मुंबईला राहत होती. माझं कोण नाही मुंबईत पण हे दृष्टांतापुरतं म्हणत असतो. ते म्हणे महाराज मी तुम्हाला शिरा करते, बदामाचा करते. म्हणलं काय हरकत नाही कर, आम्हाला काय कमी नाही. आम्हाला काय देवीचं तेल देईल आणि भुत्याला घायला कोणी देते काजू बदाम पिस्ता. आम्हाला काय दुकानावर जायचं काम नाही, वरूनच येते. ते बदाम भिजवले सोलले गिल्ले सगळं केलं पद्धतशीर. मिक्सरमधून काढले, थोडासा रवा भाजला, बदाम त्याच्यात, गावरान तूप टाकलं. एकदम लाईन आली, फॅन सुरू झाला. ते शिरा करायचं जे पुस्तक पुढं टेकलं होतं त्याचं पान पलटलं, शिऱ्याचं पान झाकलं आणि पिठल्याचं पान आलं. तिने लागलीच त्याच्यात. 1 चमचा तिखट टाकलं, 1 चमचा हळद टाकली, 1 चमचा जिरेपूड टाकली. शिरा नाही पिठलं नाही, हिंदू नाही पाकिस्तानी नाही. काय करायचं शिकल्या. अनुभव सर्वात मोठी खात्री. सगळ्यात मोठा अनुभव असतो. वा 6 जाती कुत्र्याच्या. विडंबन पा. खादलिया पिंडासी लावित सेलळा, हलवित गोळा पुच्छाचिया. मालकानं अन्न टाकलं, तो गोळा खाल्ल्याच्या नंतर त्याची जाण ठेवतो आणि त्या मालकाच्या पुढे शेपटी हलितो. इतकं इमानदार कुत्र. कामे व्याहळिता सुनी प्रपंच तयाचा वगानी, विडंबन त्या पांथजनी स्वानाचे गा. कळाला असं समजून घ्या. इतका कामी चित्र. आणि या कामाच्या भ्रांतीत विसरून गेला आपला शत्रू. धरला नकरान पाय. मी उत्तरेश्वर बॉल म्हणलो तर आपल्याला 6 कथा करायच्या. ते म्हणले तुमच्या होत नाही, तुम्ही एकच किसू किसू सांगतात. मग पाय नक्रम धरल्यावर ज्या 300-350 बायका होत्या का त्याच्या, त्या सरोवराच्या कडेला गेल्या. आपलं सुद्धा असंच आहे. राहती निराळी रांडा पुरे सकळ, कळो येईल अंत काळी, प्राण प्रया नाचे वेळी. राहती निराळी रांडा पुरे सकळ, नोहे तुझा हा परिवार, नोहे तुझा हा परिवार. द्रव्यदारा क्षणभंगुर, द्रव्यदारा क्षणभंगुर. शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे. कसला परिवार आला. सोयरी धाई रे संपत्तीचे लोक. हे सगळे आपण कमवलेल्या द्रव्यावर उड्या मारणारी माणसं आहेत.
कोण नाही सोबत आहे, बायको नाही, मुलं नाही, काय नाही. या दिवशी एक काढा काढा म्हणती याचा, झाला भूमिभार. काढा काढा म्हणती याचा, झाला भूमिभार. काढा काढा म्हणती याचा, झाला भूमिभार. ज्यांनी अब्जानी प्रॉपर्टी आपल्याला कमवून ठेवली तो मृत्यू पावला की त्याचा जमिनीला भार झाला म्हणते. वजन वाढत नाही मेल्यावर, पण त्याची दुर्गंधी सुटती आणि ती दुर्गंधी आपल्याला त्रास देते. म्हणून रक्ताच्या नात्यातली म्हणते, काढा काढा म्हणती याचा, झाला भूमिभार. पेटून द्या, मातीत टाका, एखाद्या गंगेत सोडा. ती अवस्था गजेंद्राची झाली. बोभाईत होता आपल्या पत्न्यांकडे बघून, एक येत नव्हती, एक नव्हती. काही काही बारकाली पिला आपल्या आईला म्हणली, आई बाबांचा पाय कोण्यातरी शत्रून धरलाय. अगं म्हणे आपण सगळेजण गेलो त्याचा सुटला ना आपला धरला तर कोण्या देवाला हाक मारता. काय राहिलंय त्यांचं आता, चला आपलं घरी. दिवस सूर्यास्त झाल्यानंतर सर्व पत्न्या त्रिकुटावर निघून गेल्या. गजेंद्र एकटाय. मागचं स्मरण झालं, आपण प्रजेची सेवा न करता चुकीचं काम केलं, याच्याकरता आपल्याला पशुचा जन्म भेटला. पण देवा माफ कर, याच्यानंतर अशी चूक करणार नाही. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. हरी शब्दाचा उच्चार केला. दुःख हरयन्ते इति हरी, पाप क्षालयन्ते हरी, सौख्य वृद्धियन्ते इति हरी. गजेंद्राचा धावा तुआ केला विठाई. हाक मारली देवाला. असेल जो कोणी ब्रह्मांड चालक, असेल जो कोणी ब्रह्मांड चालक, आपणची हाक देईल हाके, आपणची हाक देईल हाके, आपणची हाक देईल हाके, आपणची हाक देईल. नखराने पूर्ण रक्त पिऊन टाकलं होतं. हातबल झाला गजेंद्र, हातबल. नुसती त्वचा शिल्लक आहे, सापळा शिल्लक आहे. देवा यावं लागतंय. ऋतुमान सरोवरामध्ये काही ब्रह्मकमळाची फुलं होती. ब्रह्मकमळ हे दिवसा उमलत नाही. काकांकडे आहे ब्रह्मकमळाचं झाड, मी त्यांच्याकडनंच रोप नेलं मागे. कमळाच्या काही ठराविक जातीत असं एकमेव कमळ आहे ब्रह्मकमळ, ते रात्री फुलते आणि दिवसा बुजून जाते. बाकी सर्व कमळ सूर्योदय झालं की उमलतात आणि रात्र झाली की मिटतात. एकटंच ब्रह्मकमळ आहे ते रातच्या उमलते. त्याचा रंग पांढरा आहे, ते भगवान शिवजीला समर्पित करतात. अशी काही ब्रह्मकमळ आहेत. दुसरी काही कमळ आहेत. त्या कमळाचं एक पुष्प सोनेत घेतलं आणि भिरकावलं. थोड्या खुर्च्यावाली बाजूला सरका, म्हणजे बाकीच्यांना जागा राहील. योग असा आला, जगाचे मालक गरुडावर आले. गरुडाचा वेग सुद्धा कमी वाटला. त्वरा झाली, गरुडा टाकी येले मागे. गजेंद्रानं ते फूल आकाशात फेकलं. ते फूल जगाच्या मालकाने हातात लगेच हाकेही सरशी उडी घालून या स्तंभ घेतलं. ते फूल व्यथा पाहिली गजेंद्राची. सुदर्शन सनसन करीत गेलं आणि नखराचे 2 तुकडे झाले. माणसाकडे चातुर्य किती असावं लक्षात घ्या. वेळप्रसंगी चातुर्याचा वापर, बुद्धीचा वापर केला पाहिजे. मनुष्य देही चीनी ज्ञाने, सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. चातुर्य असलं पाहिजे माणसाकडे. नखराचे तुकडे 2 झाले. गजेंद्राच्या शरीरातून दिव्य ज्योत प्राप्त झाली. स्वर्गातनं 2 पार्षद आले, त्या विमानामध्ये गजेंद्राचा प्राण बसवला. नक्र नावाचा व्यक्ती जलचर आहे, ज्याला आपण मगर म्हणतो. शास्त्रात त्याला नक्र म्हणतात. मगर फार मोठी दात असते, त्याचे तुकडे 2 झाले. तो
नकर नावाचा व्यक्ती माझ्या विटेवरच्या मालकाला बोलत होता, देवा अरे माझे 2 तुकडे केलेस, आणि कोण गजेंद्र? तो हत्ती आहे, मी जलचर आहे, तो भूचर आहे, तो जमिनीवर राहतो, मी पाण्यात राहतो, आम्ही दोन्ही पशुच्या योनीत आहेत. एकाला मारतोस आणि एकाला स्वर्गाला नेतोस असं काय? तर पंढरपुरातल्या मालकाने द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याने सांगितलं, अरे नकरा, तो गजेंद्र माझा भक्त आहे, त्यानं माझं भजन केलंय. बर, तो तुमचा भजन आहे, मी काय केलं तुमचं वाईट? माझ्या भक्ताचं रक्त पेलस, आणि तो भक्त कशाहून? म्हणले तोंडानं माझं चिंतन केलं. किती हुशारी वापरली बघा. नालायक माणसं सुद्धा कधी कधी उद्धार होतो हुशारीनं. डोकं वापरलं पाहिजे कधी कधी. हो, आणि डोकं जे आहे ना गहाण ठुलंय ते हुशार सुद्धा असेच नदीनं पडत आहेत. कशासाठी दिले आपल्याला डोक्याचा वापर? चांगला करायला पाहिजे. नकरानं सांगितलं, देवा 9 विधा भक्ती सर्वात भक्ती श्रेष्ठ कोणती? हे पंढरपुरातलं मालक खरं बोलतोय ना. द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा म्हणले, सगळ्यात श्रेष्ठ भक्ती श्रवण भक्ती. एखादा श्लोक वाचित असताना रस्व दीर्घ जर चुकलं तर पाप मला आहे, तुम्हाला नाही. पाप वक्त्याला आहे, श्रोत्याला नाही. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती, खाली बसलेली सर्व लोक शंकर आहेत, सर्व पार्वती आहेत. माझ्या आळंदीतल्या मालकांचं वाक्य, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. भगवान शिवशंकर आहात तुम्ही. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय नमूद करतात, श्रवण भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. ठीक आहे म्हणले, विस्तार करत नाही, पुढे सरकतो. देवा गजेंद्रानं एका तोंडानं तुमचं भजन केलंय. माझं तोंड तरी का म्हणवतं, कारण माझ्या तोंडात त्याचा पाय असल्यामुळे मी भजन करू शकत नाही. पण माझे दोन्ही कान रिकामे होते. गजेंद्राचा पाय माझ्या कानात नव्हता. गजेंद्राने एका तोंडानं केलेलं हरी नावाचं भजन मी दोन्ही कानानं ऐकिलं. आज द्वारकाधीश कृष्ण परमात्मा म्हणले, काय हुशारी नालायक आहे. आणि ऐका म्हणले देवा, तसे 6 तत्व आहेत. पुन्हा एक तत्व सांगतो. एक नाम श्रवणाचं तत्व आणि दुसरं दृष्टीचं तत्व आहे. कोणतं तत्व? देवा म्हणे तुमच्याकडे बघितल्याच्या नंतर कोट्यावधी ब्रह्महत्येचं पातक जातंय. माझे डोळे शाबीद आहे, मी नखापासून शेंडीपर्यंत तुम्हाला पाहिले आणि एकही ब्राह्मण मारलं नाही, रक्त फक्त हत्तीचं पेलंय. पाप कुठं राहिलं? हास्य आले ऋषिकेशी. तात्काळ पंढरपुरातल्या मालकाला हसू आलं आणि गजेंद्राचाही उद्धार केला. इथे श्रीमनमा भागवते पुराणे चरित्राणां कथा प्रसंगो गजेंद्र मोक्षायाम अध्याय हरये नमः. मुनी श्री सुखदेव सांगतात, राजा पुढे एके दिवशी देवांना काही गोष्टीची अडचण आहे. वेगात ऐकिला असं गृहीत धरा. पुढे सरकतो थोडं 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 थोडं. सर्व देवतेंची सभा भरली. आपले सुद्धा ढवळ्या कपड्यावाल्यांचे अधिवेशन असतात. हिवाळी अधिवेशन नाना तुमचे, उन्हाळी अधिवेशन आणि पावसाळी अधिवेशन थोडे साहेब असतात ना तुमचे. 2-3 अधिवेशन असतात. या अधिवेशनात निकष असतात. कधी शेतकऱ्याचे प्रश्न असतील, कधी कोणाचे प्रश्न असतील, कोणाचे काय प्रश्न असतील. तसं वरे सुद्धा अधिवेशन असतंय. हे अधिवेशन भरलं आणि त्या अधिवेशनात नमूद केलं आपल्याला सागरातून काही रत्न बाहेर काढायचे. 10-15 मिनिटात समुद्र मंथन. मंद्राचळ पर्वताची रही केली, वासुकी सापाचा दोर केला. देवा आपल्याकडे आहेत पण अपुरे पडतील म्हणून राक्षसांचं सहकार्य घेतलं. निशाचरांचा राजा बळी आहे, बळीला आमंत्रित केलं. बळीनं सांगितलं समुद्र मंथनाच्या अंती जी रत्न निघतील, जे मौल्यवान वस्तू निघतील, याच्यावर अधिकार कोणाचा? भगवंतानं सांगितलं अर्ध्या तुम्हाला अर्ध्या आम्हाला. बळीच्या लक्षात आलं देव लोक थोडेसे चतुर आहेत. आणि तुम्ही अजून लक्षात घ्या, देवाच्या लांब राहिलेली माणसं शक्यतो पाप कमी करतात. ते देवाला भीतात. देवाच्या जास्त जवळ गेलीत का ते कोणालाही गाचंड्या देतात. हो, त्याला वाटतं माझ्याकडे आता अशी खपक्या माळ आहे, ती जर माळ काढीन म्हशीला हाणली तर म्हशीला तव येते.
इतकी ठोकर माळ, पण वागतूक डांबरासारखं. हे त्या माळीला काय किंमत आहे? चांगलं वागला तर माळीला किंमत आहे. एका माणसाच्या गळ्यात 35 माळी होते. करड माऊली 35 माळी, 35 माळी. माणसं दिसले की असे रामरामच करायचे. नमस्कार, जय हरी, राम राम, जय रामजी की जय श्रीकृष्ण, असे लगे लोटांगण असे वाकायचीच माणसं, मोठमोठाली माणसं. एका किराणा दुकानात मी बसलो विठ्ठलांना. त्या किराणा दुकानदारानं त्याला पाहिल्याबरोबरच ते मागच्या दरोज्यानं पलीकडे गेलं आणि नोकरायला म्हणलं मालक घरी नाही सांग. मी त्याच्या मागच गेलो, त्याचा कष्ट धरून होता. मी म्हणलं इडे काय अख्खं मार्केट नमस्कार करायला तुम्ही खाली लपले. जाऊ दे म्हणे महाराज, नंतर सांगतो बाबा, हे लय मी माझ्या माळीचं नको, मग पाहू आपण. ते तिथं आलं मला पाहिलं. महाराज तुम्ही येत का? काय काय काम आहे? काय नाही म्हणलं, आमच्याही भक्तीचं लग्न आहे, अजून नाही, नंतर मुलगी आहे मला, किराण्यासाठी आलो. बरं बरं बरं. मग दुकानदार म्हणलं ते 2 दिवस येणारच नाहीत. हे गेलं पुढं. पुढं गेले होते, दुकानदार खाली बसलेलं होतं ना, त्या काउंटरपाशी उभं बसलं. मी म्हणलं काय मिळे? अख्खं मार्केट त्याला नमस्कार करीत होतो, तुम्ही 30-35 माळी येत ना त्याच्या गळ्यात, वजन झाले त्याच्या गळ्यात माळीचं. ते म्हणले महाराज, मोठ्या पोरीच्या लग्नाला 1.5 लाखाचा किराणा 3 वर्षापूर्वी नेला, रुपया नाही द्याला अजून. काय करायचं नाना इतक्या माळी घालून? होय सानपजी, किंमत आहे त्याला? खरं बोलल्यावर माळील किंमत, काय किंमत आहे त्याला? राजाबळीने सांगितलं तुमचं काही खरं नाही, हातात नमूद करा. म्हणजे एक तुम्हाला, एक आम्हाला, एक तुम्हाला, एक आम्हाला. पहिली जर देवानं घेतली तर दुसरी राक्षसानं, तिसरी देवानं, चौथी राक्षसानं, 5वी देवानं, 6वी राक्षसानं. एक तिकडे एक इकडे, एक तिकडे एक इकडं. मापा असतात बरं. आंब्याचं माप तुम्हाला माहिती आहे का? सायखडीचं माप. आंबेच नाहीत उतरायला तर सायखडी काय करणार आहे? मापाचे प्रकार 21 सांगितले. मेयाम सांख्यानाम, एक एक मोजायचे, घालून मोजायचे. मे समात मोजायचे, तुल्य अशी माप सांगितले. नाही म्हणले तुमच्या मापावर नाही, आमच्या मापावर. ठीक आहे म्हणले, एक तिकडे एक इकडं. झालं मंथन. शेपटीकून कोणी कोणी, तोंडाकून कोणी धरायचं याची पंचायत. देव हुशार होते. देवाने सांगितलं आपण नाटक करून पळत जाऊन तोंडाकून धरू. हे पळत गेले आणि तोंडाकून धरले. राक्षस म्हणले तुम्ही तिकून कसं काय धरले? देव म्हणले आम्ही ज्येष्ठ आहेत, तुम्ही कनिष्ठ आहेत, त्याच्यामुळे तुम्ही पायाकून धरा. सरपाल पाय असतात का? हे इथंच राक्षस गोंधळात पडले. ते म्हणले तुमची आत्तापासून बेईमानी आहे ना, आम्हाला नाही, आम्हाला तोंडाकून धरू देत असले तर चला. हेच तर करायचं होतं देवाला, गुळानं मारायचं, द्यायला विष काय करायचं? राक्षस घातले तोंडाकून. देव झाले शेपटाकून. तोंडाकून का नकोय? कारण साप असा फिरून 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 लाल होणार होता, गरम होणार होता. गरम झाला की तोंडातून गरळ पडणार होती विषाची, आणि विष सहन करायची ताकद यांच्याकडे नव्हती. राक्षस काही सहन करते. हो, म्हणून तर राक्षसासाठी शिमगा आहे. द्या सोडून शिमगा, कालच सांगितलं तुम्हाला. घाला माळी, निदान दात पडल्यावर तरी घाली जा, चावणं गेल्यावर. साहेब तुम्हाला म्हण ना, मी पुढच्या म्हणालो अंगावर घेऊन या की नाही कोणी. ज्याचा पिता सात्विक, त्यानं मुलाला उपदेश करायचा अधिकार आहे. ज्याचे वडील दारू पित असतील त्यानं मुलाला सांगायचंच नाही तू गांजा ओढू नको म्हणून. ते म्हणीन ना बाबा तुम्ही काऊन दारू प्याले, हे का नाही? उपदेश त्याने करावा, तो आपण चांगलं वागावा. घ्याला घ्याला. आपण महाराष्ट्राच्या मातीतली माणसं, सात्विक का, विचार गोड होत असतात माणसाचे. आहार शुद्ध असला पाहिजे. फार मोठी ताकद आहे आहारात. असो, सुरू झालं समुद्र मंथन. सन 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 वस्तू निघू लागल्या. ऐरावत हत्ती निघला, उच्चश्रवा नावाचा घोडा निघला, कामधेनू नावाची गाय निघली, चंद्र निघला,
अमृत निघलं, वारुणी नावाची मदिरा निघली. मला पुराणात 2 दारूचे नाव माहिती आहेत, वारुणी आणि मैरेक. इकडे किती आहेत ते आपल्याला काही पाठ नाहीत आणि करायचे नाही. थोडे साहेब गजल पाठ करायचे ते. शक्यतो अशा संगतीतल्या लोकांना कमी थोडंसं टाळी तरी जात जा. आपलं जीवन सुखमय होत असते. टाळलं पाहिजे, टाळलं पाहिजे. लक्ष्मी निघली, पारिजातक नावाचा वृक्ष निघला, रंभा अप्सरा निघल्या, हलाल नावाचं विष निघलं, 14 रत्न निघले. बळीला उच्चस्रवा नावाचा घोडा देऊन टाकला, इंद्राला ऐरावत नावाचा हत्ती दिला. कामधेनू नावाची गाय ब्रह्मवादी ऋषीमुनींना देऊन टाकली. चंद्राला स्थिरत्व आकाश मंडळात दिलं, सर्वांना शीतल प्रकाश मिळेल. राक्षस असेल देव असेल सर्वांच्या फायद्याचा घेऊन टाका. अप्सरा स्वर्गात दिल्या, अमरपुरीमध्ये अप्सरा देऊन टाकल्या. कौस्तुभ नावाचा मणी निघला, पंढरपुरातल्या मालकानं गळ्यात बांधला. लक्ष्मी निघली, लक्ष्मीसाठी भांडणं होते. कोणाला आवडत नाही लक्ष्मी? गवानी साहेब, लक्ष्मी आवडत नाही कोणाला? असा माणूसच नाही ज्याला पैसा आवडत नाही. तो विठ्ठलांना कशात न कशात गुतलाच, म्हणून महाराजांचा अभंगात शाबीत आहे. ऐसा कोणी दावा हे जया नावडे, कन्या पुत्र घोडे दाराधन, दाराधन. पैशाला हात लावित नाही, बायको केली नाहीस, वाहनात बसलास, आला नाही का चौकटीत? सुटतच नाही, सुटतच नाही. लक्ष्मी प्रत्येकाला आवडत होती, तिला माहित होतं वाद होईल. डॉक्टर साहेब, लक्ष्मीच्या हातामध्ये निळ्या फुलाची माळ होती आणि निळी फुलं नाना आळशीच्या झाडाला असतात, बाकी कोण्या झाडाला असतील ते मला मोजायचं नाही, पण आळशीच्या फुलाची माळ. आळशी म्हणजे जवस. हो, आता विज्ञानात आयुर्वेदात सांगते, जशी बडीशोप खाता तशी ते जवस खात जा, कॅल्शियम वाढते. हो, आता लय श्रीमंताच्या पानपुड्यात जवस आहे. पहिलं गरिबाच्या घरी सकाळच्या नेहरी जवसाची चटणी भाकर. हो, आता खपक्या लोकांच्या घरी पण पानपुड्यात जवस, नाही तर पहिल्यान काजू बदामच गवसायचे. तुम्हाला नाही म्हणायला? लोकांना माहिती आहे आता जवस नाही खाल्लं की बसताना अग गगन, उठताना अग गग. कॅल्शियम जर गोट ठेवायचं असेल तर जवस लय गरजेचे. कोणी कच्चं खालीत, कोणी भाजून खालीत, कोणी चटणी करून खालीत जवसाची. आळशी नाव आहे त्याचं. पूर्वीच्या काळामध्ये जनावराचा जर पाय मोडला तर जवस भिजित होते, त्याचा लेप करीत होते. पाठीत कुठं चेचरलं तर जवस भिजवायचं, एकदम चिकट पदार्थ लावायचा आणि लेप करून दुसऱ्या दिवशी धुवून काढायचं. औषधी होते ते. ज्या देशामध्ये 18 प्रकारच्या वनस्पती पिकतात असा एकमेव देश आहे तो फक्त भारत देश आहे. आपल्याला सवय काय लागली माहितीये का? दुसऱ्यातल्या दुर्डीतलं खायचं. बघा, आमचा विषय झाला थोरे भाऊंचा नामचा. तांदूळ कुंदऱ्याची भाजी, घोळाची भाजी, बारका घोळ, मोठा घोळ. बारक्या घोळाला आमच्याकडं हागऱ्या घोळ म्हणतात. नाना, त्या घोळाच्या भाजीची पानं इतके सूक्ष्म असतात, असे बारीक 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 बारीक, तिळापेक्षा दुप्पट मोठे, तिळापेक्षा दुप्पट मोठे. त्याच्यामध्ये साजूक सांबट पदार्थ असतो, शिजवनसत्व. खोकला येत नाही, सर्दी होत नाही आणि शिजवनसत्व सगळं मिळतं. काय ताकद त्याच्यात, आणि कुठं येतं ते?
खताड घालायचं काम नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. कोरडीची भाजी, काय नाविन्य त्याच्यात. हे फांदाचा नावाचा वेल बनते तुमच्याकडे, त्याला काय म्हणतात काय माहीत. आषाढ महिन्यात बाथरूम जर जास्त लागली तर त्या फांदाच्या भाजाचे शेंगुळे करायचे. तुमच्याकडे जिलेबी म्हणतात ना, आमच्याकडे त्याला गळफाशी म्हणतात. कराड माऊली आहे की नाही, उडदाची असती तुमच्याकडे जिलेबीले. काय ताकद, काय आपली जी पदार्थ आहेत ना, वा राम राम, विषयच नाही. आपल्याला दुसरं आवडायला 36 दिवसापूर्वी शिजविलेला आलू तो फ्रीज मधला काढायचा, एकत घालायचा आणि वरून त्याला मैदा लावायचा आणि ते तळायचं. गरम गरम समोसा या. सकाळी गेल्यावर समोसा कसाच बाहेर येईन. जठरा नलो भय तृप्त वसायाम रसना प्रिया भय जायन्ते त्रातान कार्याम विधि भयाना त्रातान कार्यान विधि भयाना भ्रष्टम लोपम रसनजनो भ्रष्टम लोपम रसनजनो भ्रष्टम लोपम रसनजनो. जिभेला गोड वाटतंय ते खाणं मूर्खपणाचं टोक आहे. काही गोड वाटन जिभेला ते खात असतात का? केंद्र सांगते ते खा. सर्व शरीराचं केंद्र पोट आहे, जठराग्नी. ते 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 ज्यानं तृप्त होते ते खायचं, काही नाही खायचं. नाना प्रकारचे पदार्थ. 28 प्रकारचे पेढे, 28 प्रकारचे पेढे. ज्याच्या अंगातून किमान पावशेर घाम पडतो त्याला पेढे पचतेत. आपण पेढे खाल्ल्यावर घाम न पडणाऱ्याचे पेढेच काढतो पेढा. मग आपण सर्वोत्कृष्ट पेढा समजायचा ताक. मध्यंतरी ताक म्हशीला पाजित होते. आता लय चांगले चांगले शुगर झालेली माणसं ताकच प्यालेत. कळायलंय वर चोर, कळायलंय जुन्यावर आलेत माणसं. द्वापार युगात सांगितलं, वांगे भाजून भरीत करी वर कांद्याची कोशिंबीर घराकडे चाल ग मला जेवू घाल. यशोदे घराकडे चाल ग मला जेवू घाल. विठ्ठलांना मांडे खाल्ले ना तुमच्या इथं. आई लहानच घे ग उंडा मला लवकर करून दे मांडा. लांब गेल्या गाईच्या झुंडा मला जेवू घाल मला जेवू घाल. काय तत्व आहे आपल्या पदार्थामध्ये. मी पुण्याहून एकदा कीर्तन 7 ते 9 कीर्तन झालं. तिकडे 7 ते 9 कीर्तन असते. तुमच्या इकडे नाशिक भागात 7 ते 9 कीर्तन. कीर्तन आटपलं, यजमानाच्या इथं चांगलं जेवायला होतं. पाठ लावलेला मोठा माणूस होता. 25-25 कोटीची प्रॉपर्टी. ज्याच्या बायकोची कोणी चप्पल पाहिली नाही ती माऊली आम्हाला तूप वाढायला होती. तरी नालायक पाकिट घेऊन धाब्यावर जेवतो. अडचण असल्यावर जेव द्या, पण ते जेव घालेत नाही. नाही मला कसं कमी या आणि धाब्यावर कसं खातो. अडचण असल्यावर जेव द्या ना शाकाहारी धाब्यावर, त्याबद्दल काही विषय नाही. पण यजमान जर जेव घालीत असेल तर कशाला जायचं. आगावपणा आहे, मूर्खपणा आहे. अडचण कोणाला येऊ शकते. मी जर यात्रेला गेलो तर काय सासरवाडी तुमच्या तिकडं खावंच लागेल ना. एका हॉटेल पशी लई लोक थांबलेले डॉक्टर साहेब. गाड्या अशा मोठमोठ्या गाड्या होत्या, तुमच्या सगळ्याच्या गाड्यासारख्या. नाही मी पण त्याच्यात आलो. नाना इकून 4 मजली, इकून 3 मजली, 1 मजली हॉटेलीवर लय गाड्या सुटलेल्या डेकेना. मी गाडी उभी केल्या होत्या. संध्याकाळची वेळ होती. त्या हॉटेलवालच्या ते पुढे एक नौकर असतं, त्याच्या हातात एक चमकणारा दांडा असतं. असं करत मध्ये या मध्ये या. काच खाली गेली होती, टोपी गिपी काळी पाय. महाराज काय म्हणतो, चला शाकाहारी आमच्या हॉटेलच्या. मी म्हणलं पोटभर खाल्लं. पुढं व्हा. मी म्हणलं रोड का तुझ्या बापान बांधला का.
हां ते हॉटेली पैसे थोडीच गाडी होती. असं नाही म्हणलो मी, एरी म्हणायला लागलो. कशाला म्हणून आहे का नाही म्हणे. मग थांबले काहून. मी म्हणलं मला सांग ना, हे 3 मजली हॉटेल, हे 4 मजली, तुमचं 1 मजली, इतकं गिऱ्हाईक कसं काय. ते म्हणलं वा शिशी कॅमेऱ्यातून मालक पाहते, तुम्ही पुढं व्हा. हो मला मालक म्हणेन गिऱ्हाईक नाही, तू कशाला बोलायला त्याला. म्हणलं तुझ्या मालकाला सांग मी बाळू महाराज. तुम्ही बाळू महाराज इतकं काय. आमचे मालक तुमचंच कीर्तन ऐकत आहेत मोबाईलवर. म्हणलं जाऊ दे ऐकू दे, सांगू नकोस, मी पोटभर जेवून आलोय, मला सांग ना इतके लोक कसं काय. ते म्हणला आमच्या हॉटेलवर इतकी गर्दी ह्या म्हातारीच्या फोटोमुळं. त्याच्या हॉटेलच्या बोर्डवर एक म्हातारीचा फोटो लावला होता, 90 वर्षाच्या म्हातारीचा. इथे बाजऱ्याच्या भाकरी तीळ लावलेल्या चुलीवरल्या भेटतील म्हणून या सगळ्या मोठ्या लोकांच्या गाड्या चुलीवरल्या भाकरी खाण्यासाठी त्या हॉटेलीपाशी. मी त्या पोराला विचारलं ही म्हातारी. म्हणला 9 वर्षापूर्वीच मेली. रघुनाथ बाबा बघा, जुन्यावर इतकी माणसं आली. यावंच लागणार जुन्यावर, नाही तर आपल्याला आयुष्य फार कमी होईल. जुन्यावर या जुन्यावर या, गरज आहे जुन्यावर. आता बिस्लऱ्या पण खापराच्या भेटायला, तवे सुद्धा खापराचे, कुकर पण खापराचे. माझ्या लहानपणी, तुमच्याकडे बिबे आहेत की नाही काय माहीत, आमच्या लहानपणी गाडग्यात वरण शिजायचं आणि ते उलथन असतं ना सराटा, त्याला असं ते टोचायचं बिब्याला आणि ते बिबा त्या वरणात टाकायचं. कधीच पोट दुखत नाही. काय सोपे औषध. गेलो सगळं जुनं. शिट्टी दाबली की भातात वरण, वरणात भात. हो हे जेवणाऱ्याची शिट्टी का वाजन त्याचं मिळत नाही. देखाव पाहिजे नुसता देखाव. चला, लक्ष्मीच्या हातात आळशीच्या फुलाची माळ. इथपर्यंत आलतो ना. जवसाची फुलं निळ्या रंगाची असतात ना. जवसाची पेरणी मोठ्या पेरणीत असते, ज्वारीच्या जोंधळ्याच्या पेरणी सोबत असते जवसाची पेरणी. लक्ष्मीने सांगितलं कोणीही ताण घेऊ नका, ज्याचा रंग या फुलासारखा आहे मी त्याची आहे. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा, पंढरीचा निळा लावण्याचा पुतळा, पंढरपुरीचा निळा. घनश्याम, श्याम म्हणजे निळसर काळसर. तो रंग पंढरपुरातल्या मालकाचा लक्ष्मी सुप्रत करून दिली. अमृत, हलाल आणि वारुणी नावाची मद्य, या तिन्हीच्या गोष्टी. देवाच्या वाट्याला हलाल नावाचं विष आलं तर सगळ्या देवाच्या बायका जरा चतुर होत्या. चतुर सगळ्याच्याच होत्या, पण बाकीच्या ऐकत होते देव. पण शंकर काय पार्वती आई साहेबाचं ऐकत नव्हते. बाकीच्या सगळ्या सांगितलं हो ते कॅनलच्या कडीची वाटणी आपल्याला घ्या, 2 एकर रान कमी येऊ द्या, पण हायवेचं घ्या, महाग इकते. सांगतात बरं व्हायला हो निघायच्या टायमात. लय हुशार असते त्या. हो नाशिक मधला प्लॉट आपल्यालाच घ्या. सगळ्यांनी सांगितलं आम काम कर. शिवजी कुठे ऐकायला तयार आहेत. शिवजीने घेतला हलाल विष, ते पिऊन टाकलं. 10 झाला. लहा करू लागले. वाटतील ते प्रयत्न केला. काय काय प्रयत्न केला माहिती का. बघा हुरड्याला किंमत किती आहे, म्हणून माझ्या ज्ञानोबरायांनी हुरडा शब्द ज्ञानेश्वरीत घातला. त्वा त्रिभुवनाचा केला से हुरडा. अष्टादश मालकापैकी एका मालकाचं वाक्य आहे ना. त्वा त्रिभुवनाचा केला से हुरडा. ज्वारीच्या अपरिपक्व दाण्याला हुरडा म्हणतात, परिपक्व दाण्याला ज्वारी म्हणतात, अपरिपक्व दाण्याला हुरडा. ज्वर टायफॉइड झाल्याच्या नंतर हुरडा शिजवायचा आणि त्याची नुसती निवळी त्याचं पाणी प्यायला द्यायचं. डॉक्टर साहेब ते टायफॉइड शीतल होते, त्याच्यातली उष्णता कमी होती. इतकी ताकद आहे त्याच्यात हुरड्या. जुनी माणसं शेतात हुरड्याच्या दिवसात महिनाभर येडा करायची. 2-4च कंस भाजायचे, चोळायचे की लगेच. काय त्या हुरड्यात तत्व होतं. म्हणून 90 वर्ष 100 पार केल्या त्यानं. 100 पार केल्या. शिवजीने हुरड्याच्या घुगऱ्या कधी खाल्ल्या.
चैत्र महिन्यामध्ये एक बारस येत असती, द्वादशी. त्या बारशीला हुरडाच्या घोगऱ्या शिजवतात आणि आंबील करतात. आंबील कशाची असती माहिती? आंब्याचा कैरी तोडायची, कैरी चुलीत टाकायची, विस्तवात भाजायची, ती अशी चुरगळायची, तिला कठणाचं नाही तर ज्वारीचं कशाचं पीठ लावायचं आणि पातेलं गरम करायचं आणि त्याच्यात मोहरे आणि जिरे फोडायचे, तेलाचा एकही थेंब टाकायचा नाही. त्याची आंबील असती. आंबिलीमध्ये तेल टाकून खाल्ल्यावर माणूस मरत नाही, पण पोषकत्व काही नसते, आंबिलीला तेल नसावा. ती आंबील प्यायची आणि घुगऱ्या खायच्या. वर्षभर शरीरातला जोर वाढत नाही, करायलाच तयार नाहीत माणसं. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी पूर्णावळ करतात. हा ज्वारीचा हुरडा भाजलेला असतो, हा भरडायचा, याच्या कण्या करायच्या, याला थोडंसं पाणी लावायचं, त्याचा मुटका करायचा, वाफेवर हे करायचा, पातेल्यात पाणी टाकायचं, त्याला कपडा लावायचा, त्याच्यात ती गुळ येईन, वरून ताट झाकायचं, वाफेत मऊ होते. ते पात्रात फोडायचे, गावरान तूपण गुळ टाकायचा, जिबेल पाणी सोडायला नाही का, त्याला पूर्णावळ म्हणतात. कधीच घामगालांडा येणार नाही, कधीच. हस्त नक्षत्रात अंगाला गंडल येत असते, हे येतच नाही. काय नाविन्य याच्यामध्ये बघा ना, बघा. वाटेल ते प्रयत्न केले, 10 शांत होत नाही. चिताभस्म अंगाला लावलं, काय नाही. चंद्र माथ्यावर घेतला नाही, वासुकी सर्प गळ्यात घेतला, व्याघ्रांबर घेतलं, गजचर्म घेतलं, हिमालयाच्या पायथ्याला राहिले, काहीच प्रयोग नाही, काहीच नाही. शेवटी भजन करावं लागलं.